वेलकम टू बॅक माय चॅनल गाईज. तर गाईज आता आम्ही निघालोय आमच्या ट्रिपसाठी. सांगू नको भाई. तर खूप दिवस झाले विचार करत होतो कुठेच गेलो नाही, कुठे गेलो नाही. परवा माझा बर्थडे, माझे भाऊ विचारत होते बाई पार्टी दे पार्टी दे. ट्रिप यांना माझ्याकडून ट्रिप आहे बाई. थँक्यू पतू दादा. अरे एवढी गरमी होत होती गाईज इंडियामध्ये, चांगल्या ठिकाणी कुठेतरी जाऊ. मुंबईमध्ये मुंबईमध्ये पूर्ण इंडियामध्येच अरे, पूर्ण गरमी आहे. इंडियामध्ये. तर त्यामुळे आम्ही लोक चाललोय आउट ऑफ इंडिया. आउट ऑफ मुंबई. पण कुठे चाललोय हे सरप्राईज आहे गाईज. स्टे ट्यून. तर तुम्ही बघत राहा तर तुम्हाला कळेल आम्ही लोक कुठे चाललोय. चला, जय हिंद जय महाराष्ट्र. सो गाईज आता आम्ही लोक पोहोचलोय एअरपोर्ट वरती. आता चाललोय आम्ही आता चाललोय. फ्लाईट मध्ये एंट्री करतोय. हा बोर्डिंग इकडे पास, पासपोर्ट वगैरे हे झाला जरा डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशन आता कुठे चाललो आपण? आता अंदर चाललो. माझी काकी काही आता झालं आमचा एंट्री पण. आता एंटर झालो Flight guys. आहे आता खूप फ्लाईट मध्ये छान फ्लाईट आहे. म्हणजे एवढे देश फिरलोय पण फर्स्ट टाइम व्हिएतनाम एअरलाईनमध्ये बसलोय. खूप आमची वाया फ्लाईट आहे. आता इथून आम्ही लोक व्हिएतनामला जाणार. अडकू काऊन राहिलो मी, समजून नाही राहिलो भाई. व्हिएतनाम वरून आम्ही सिओलला जाणार. फ्लाईट मध्ये अशी एक टीव्ही भेटते गाईज. त्यामध्ये मी मॅप बघत बसलो होतो आपली मुंबई कुठे आहे. त्यानंतर थोडे गेम्स वगैरे खेळलो. गेम्स, मूवी वगैरे सगळं असतं त्यामध्ये. तर मी सिरीज वगैरे डाउनलोड करून ठेवली होती, त्यामुळे थोड्या टाइमपास साठी गेम्स वगैरे खेळत होतो. गाईज आता आम्ही इथे व्हिएतनामला लँड झालो, पण शॉर्ट काय झालं ना, आमची बॅग आहेत, आमची आयटिनरी, व्हिसा, तिकीट सगळं होतं आम्ही ना. flight मध्येच विसरलो. फ्लाईटमध्ये विसरलो. हा नाही, मी मी नाही, विसरलाय. याच्या बहिणीने आणि माझ्या बहिणीने विसरलाय. आता खूप वरती जाऊन बघू काय सिच्युएशन आहे. आता आम्ही लोक आलो. ही आहे, ही आता दाखवते आम्हाला. हिला आम्ही लोकांनी कंप्लेंट केली आहे. आणि तो जो तिथं मागं बसलाय ना, त्याला पण आम्ही लोकांनी कंप्लेंट केली. Immigration and downstairs finding out the logic found for your baggage. सो गाईज शेवटी आम्हाला आमची बॅग भेटली. दाखव, हे बघ ही बॅग होती. म्हणजे ह्या बॅगीमध्ये मेन आमचं ना विजा, अजून काय ही अरायवल कार्ड, हा ते सगळे याच्यामध्ये होतं. कम्प्लीटच नसतं झालं. याच्यामुळे. कधी नसती तर. याच्यामध्ये आम्ही लोकांनी सगळं ठेवलं ही होतं. सगळ्यात मोठी आमच्या भाऊ तुषारची आहे. सॉरी तुषारनी सगळ्यात भरोश्यावाल्या मुलीवरती विश्वास ठेवला, श्रेयावरती. आणि विश्वासघात झाला. बरं झालं, जाऊ दे. पण काहीच आम्हाला भेटलं. आता घेऊन निघालो आम्ही लोक. फ्लाईट लँड झाल्यावरती काही जसं लगेज वगैरे कॅरी केल्यानंतर ह्या साईडला ट्रेन येते. आणि ही ट्रेन आम्हाला मेट्रो ट्रेन एअरपोर्ट पर्यंत घेऊन जाते. मग एअरपोर्ट मस्त इकडे सगळं सजवून वगैरे ठेवलं होतं काही. आणि एकदम वेगवेगळी डिश आहे की म्हणजे जी मी कधी मुंबईमध्ये बघितली नाहीये. म्हणजे फ्रुट्स वगैरे आहे, पण सगळे म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने इथे ठेवलेत की आपल्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. चीज रोल वगैरे, अजून चिकन, पॉर्क, मटन, हे सगळं हे लोक असं रोडावरतीच सेल करतात. आणि स्ट्रीट मार्केट आहे, पण तरी स्वस्त नाहीये इथे. सगळं महागच आहे. तरी पण असं वाटतं की हे सगळं स्वस्त आहे बघून, पण काहीच स्वस्त नाहीये इथे. हे सगळं महाग आहे. तरी आम्ही लोकांनी काही 1-2 वस्तू ट्राय केल्या इथे, पण इकडचं काय फूड जमतच नाही.
सो गाईज आता आमची कार पण रेडी आहे इथून. आम्ही लोक चाललो आहात. हॅलो स्टॅच्यू ऑफ बुद्धा. वैशाख पौर्णिमा झाला ना त्याचं डेकोरेशन. वेलकम गाईज. आता आम्ही लोक इकडे आलोय कोरियन ड्रेस वेअर करण्यासाठी. आणि इकडे आम्ही लोकांनी कोरियन ड्रेस वेअर केले. इकडे 2-3 ऑप्शन आहेत, एक वॉरियर, एक प्रिन्स आणि एक किंगचा. तर मी हा जो माझा आहे तो आहे वॉरियरचा. आणि प्रिन्स प्लीज कम हिअर. हा आमचा प्रिन्स आहे. हा प्रिन्सचे कपडे आणि घातले. किंगले घ्या. किंग आले. हे किंगचे कपडे आहेत गाईस. वॉरियर पण आलाय. अरे किंग हॅपी बर्थडे. मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे डार्लिंग. आणि आज प्रतीकचा बर्थडे पण आहे गाईज. विश यू मॅनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वॉरियर, किंग, and this also warrior, and this one prince. Woo! Stay tuned guys. लॉक करतोय रे. तुम्ही लोकांनी ट्रायपॉड खरीदले. Princess. I'm your boy. Oh. So guys, now we are on the streets of Bukchon and यहाँ की गलियाँ बहुत ही ज़्यादा एस्थेटिक है. अगर आप देखोगे तो बहुत अच्छा लग रहा है. यहाँ का व्यू भी बहुत अच्छा है. एंड यहाँ पर हर एक लड़कियाँ, सारे लड़के एकदम क्वीन किंग्स एंड ऐसे बालवीर के परियों जैसे रेडी हुए हैं. एवरीबॉडी इज लुकिंग सो प्रिटी. द वेदर इज सो क्लियर एंड प्रिटी. मला ट्रायपॉड. सो गाईज आता आम्ही लोक बसतोय जरा ड्रिंक करण्यासाठी. आणि आम्ही लोकांनी आतापर्यंत हे का घातलंय कारण की आम्हाला अजून एका प्लेस वरती जायचं इथून. त्यामुळे आम्ही लोकांनी हे घातलंय. तर हा कॉस्ट्युम असला तर तिथे एंट्री फ्री आहे आम्हाला. तसे पण आम्ही लोकांनी हे कॉस्ट्युमचे पैसे पे केलेत आम्ही लोकांनी. त्यामध्येच वाटतं त्या लोकांनी ना एंट्री फीस पण काढून घेतल्या. आता आमचं हे थोडं हे करतं. डुबा 1 त्याला खाली आहे. डुबा 1, डुबा 2 और डुबा 3 वो ऑर्डर ले रहे हैं वहाँ. प्रिंस प्लीज सिट प्रिंस. हे जे माझ्या हातामध्ये दिसतंय गाईज हा एक गॅजेट आहे इकडचा. आम्ही लोकांनी ऑर्डर देऊन इथे बसलोय. तर जसं आमचं ऑर्डर तिथे प्ले होणार पूर्ण तर हे इथे वाजणार टोंडुंग 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 तसं. तर मग आम्हाला तिथे आमची ऑर्डर घ्यायला जावं लागेल. हाँ ये देखा गाइस ये बज रहा है देखो. अभी प्रतीक ये लेके जाएगा और हमारा ऑर्डर लेके आएगा. ये जब बचता है तब ऑर्डर कंप्लीट हो जाता है. प्रतीक अभी ऑर्डर लेके आ रहा है गाइस. ऑर्डर दाखवून दे पहिले. ये हमारी ऑर्डर है. दाखव ना पूरी सर्वांगी. ये तुझं दाखव. हे दाखव बरोबर पकडा इकडून पडेल. बस रे. लय गंध आहे त्याच्यात. लय गंध आहे भाई. दूध दिले तिनं. ये हमें यहाँ के टेस्ट पता नहीं है गाइस. सो गाईज हे सर्व लॉक आहेत. याला लव लॉक बोलतात. तर हे याचं रिझन असं आहे की ना हे आपण त्याच्यावर जे लॉक्स आहे ना त्याच्यावरती नाव मेन्शन करायचं प्रेम आणि प्रेमिकाचं. तर त्याच्याने हे प्रेम आहे ना आणखी वाढतं असं त्यांची मान्यता आहे. म्हणून हे लॉक लावले जातात. खूप सारे पुरे वर्ल्ड वाईडमध्ये जेवढेही लोक येतात ना हे सर्व प्रथा करतात इकडे.
सो गाईज आता आम्ही लोक इथे गन शूट करण्यासाठी चाललोय. इथे मस्त एक शॉप आहे, ते आम्ही लोक जाऊन तिथं ना गन शूट करू. आणि मला आवडतं शूट करायला, तर त्यामुळे आम्ही लोक आता चाललोय गन शूट करण्यासाठी. आणि प्रॉपर जसं पाहिजे होतं तसंच म्हणजे म्हणजे मला भेटलंय. तसं आपल्या मुंबईमध्ये पण आहे, अंधेरीला आहे पण ते इकडे मस्त आम्हाला भेटलंय, तर आम्ही लोक इथे चाललो. हो, आम्ही दाखवतो माझा किती प्युअर निशाणा आहे. स्टेडियम लेफ्ट लेफ्ट. फिनिश. गाईज आता आम्ही लोक इथे युनिक लुक मध्ये आलोय, थोडं शॉपिंग करायचं बघत होतो. तर आम्ही लोकांनी इथे स्लीपर बघितली, मी ही चूज केली. पण आपली ही जी पुमाची आहे ही आपल्या मुंबईमध्ये 6,500ची आणि ही 3,000ची इथं मला भेटली. पण याचा रेट आता तुम्हाला दाखवतो मी गाईज. याचा रेट ना 1 मिनिट दाखवतो हा. आणि हे बघा हा पण गेलो. आणि जर तुषारने घेतली ना काही तरच मी पण घेणार, कधी याने नाही घेतलं तर मी पण नाही घेणार. आम्ही बरबाद होऊ तर सोबत बरबाद होऊ, नाही तर सोबत आबाद होऊ. प्रतीक फक्त हे चांगले आणि ते चांगले हेच करतोय बस. आज तुषार भाई आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला सरप्राईज करत आहे. काय 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 घेऊन आम्हाला एवढं सरप्राईज दिलं असते. तू कन्फर्म झालं हे बघा गाईज, हे बघा गाईज कोण नाही त्यांच्याची. ही आहे ना, ही थोडी छोटी वाटते आणि ही साईज. तुषार भाईचा किस्सा होता, नंबर सेम आहे पण एक त्यांना परफेक्ट वाटते. एक पाय छोटा आणि एक पाय मोठा भेटला याला. अरे मी खरं रे विचार नाही केला. थोडी फीट वाटतं माझं मी पण चेक. गाईज आमचे जेवायचे खूप वांदे होत आहेत. हा जेवण आपल्याला हॉटेल बरोबर भेटत नाहीये, आणि जे भेटते त्यामध्ये पोरकच आहेत यांच्याकडे. आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला चिकन, चिकन ग्रेव्ही, राईस असं काहीतरी आम्हाला भेटलं तर आम्ही खाऊ. पण इथं सगळं कुठं पोर्क म्हणजे डुक्कर गाईज. बघा 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 माझा डुक्कर, दिस डुक्कर. तर आम्हाला ते जमत नाही. आम्ही खातो पितो पण हे एवढं पण घाणेरडं नाही. आम्ही गेलो त्या हॉटेलला पण खूप वास येत होता. पूर्ण ऑर्डर वगैरे देऊन कॅन्सल केली आम्ही लोकांनी. मग आम्ही बाहेर आलो. आता आम्ही लोक शोधतोय काही चांगलं हॉटेल बघून आम्ही तुम्हाला सांगतो. सो वेलकम टू बॅक माय चॅनल गाईज. आता आम्ही लोक इथे एका मॉल मध्ये आलोय. आम्ही लोक आज लय फिरलो तसं तर. ऍक्च्युली खूप फिरलो आम्ही, प्रॉपर कॅप्चर नाही करू शकलो कारण की आम्ही खूप सारी शॉपिंग केली. तर त्यामध्ये आम्ही एवढे व्यस्त होतो ना, आम्हाला विचारच नाही आला. आणि खरंच काय करतच नाही आलं. आता शॉपिंग तर आमची लय प्रॉपर झाली आता. अजून करायचे, अजून 5 ते 6 दिवस उरलेत भाई. shopping आणि इकडे बाकी खासियत काय, आपले मॉल वरती असतात, त्यांचे मॉल खालती आहेत. दाखव जरा. आता आम्ही खाली चाललो. आता आम्ही लोक खालती चाललो. आणि एक महत्वाची गोष्ट गाईज, मला तुषारने एक बॅग गिफ्ट केली आहे. थँक्यू तुषार. हा ही वाली बॅग तुषारने मला गिफ्ट केली आहे. थँक्यू तुषार. लव्ह यू ब्रो, लव्ह यू. आता आम्ही लोक जरा एका ठिकाणी थांबू, स्नॅक्स वगैरे खाऊ. अभी एक बहुत बड़ा जोक हो गया. मामा है बोल. एक मैं इसका जो स्नो है, मैं उसका मामा हूँ, ये उसकी मॉम है, एंड शी इज मासी एंड शी इज अंकल. तो नहीं पर लेकिन अभी जोक क्या हुआ, अभी हम लोग ने स्नो के लिए मैं नाचा. अरे आई जोक लय वाढला आता इकडे. आम्ही लोकांनी हे स्नो साठी घेतलं, आमच्या म्हणजे कुत्र्यासाठी आमच्या घरामध्ये आहे जो स्नो, त्यासाठी घेतला. आणि हे आहे इकडे 45,000 घेतला. बोलली 45,000 अजून आम्ही लोकांनी शॉपिंग केली कुत्र्यासाठी. 45,000. गाईज मला असं वाटतं हे वर्थ इट नाहीये की एका कुत्र्यासाठी. हो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा की
गाईज हिने कसं भंग्यांसारखं आयब्रोला केलंय बघा. आमच्या लिहाला पण म्हशी अशाच फिरतात. सो गाईज आता आम्हाला इथे साऊथ कोरियाच्या मॉल मध्ये एक्वेरियम कॅफे बघायला भेटलाय. कॅफे एक्वेरियम आणि इथे खूप मोठा टँक आम्हाला दिसतोय. मी तुम्हाला आज जाऊन दाखवतो. हा एक्वेरियम कॅफे गाईज सगळीकडून भरलेलाच आहे हा टँकने सगळीकडे. या सगळ्या फिशेस तर मी बघितल्या आहेत सगळ्या. मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग ओ माय गॉड एवढे मोठे मोठे फिशेस तर मी फर्स्ट टाइम बघतोय. इट्स प्लॅटिनम गार जायंट गुरामी शार्क सी ओ तिथे तो स्टिंगरे तो तिथे आहे. तो स्टिंगरे अल्बाइनो स्टिंगरे स्नेक हेड नाईफ फिश खूप मोठा हा आरवाना. रेड टेल अमेरिकन फ्लॅग टेल सी गाईज. अरे वा इकडे तर 2 कपल आम्हाला पबजी खेळताना पण दिसतात. अरे वा डिस्कस टर्टल. आणि हा पूर्ण चिकलेट सेटअप आहे. हा पूर्ण चिकलेट सेटअप केला एकाच टँकमध्ये. आणि हा एक शोरूम आहे एक्वेरियम शोरूमच आहे. कधी तुम्हाला पाहिजे तर इथून म्हणजे तुम्ही परचेस पण करू शकता. हे सगळं जसं काही बघा किती क्यूट सेटअप आहे. हा एक सेटअप आहे प्लांट सेटअप. हा बघा ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि लहान फिशेस आपण ऍड करू शकतो याच्यामध्ये. हा इथे विदाउट ऑर्डर कंपल्सरी आहे गाईज इथे. म्हणजे तुम्हाला इथे काय ना काहीतरी हे करावंच लागेल. ऑर्डर द्यावं लागेल तेव्हा तुम्हाला एंट्री आहे इथे बसायची. तर आम्ही लोकांनी 2 कोल्ड कॉफी आणि एक चॉकलेट फ्रॅपे मागवलंय. आणि हा एक चीज केक. हा आणि हा डार्क चॉकलेट मजाक. तुषार भाई काहीतरी बोला. तुषार भाई तुम्ही इथे या खूप विजिट करा चांगलं आहे. सॉरी गाईज आम्हाला जास्त काय पोस्ट करता आलं नाही आजचं. तर आज सोलची ट्रिप इथेच संपतीये. आता उद्या तुम्हाला जेजू दाखवू आम्ही कसं आहे कसं नाही करून. स्टे ट्यून.